सुधाकर घराण्याला टार्गेट नाही केलं. आम्ही सर्वसामान्य जनतेचा आवाज विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती येणाऱ्या वर्षामध्ये जास्त प्रमाणात वाढवतो. तुम्ही बाजारात फिरा, कुठे पण फिरा, तालुक्यात फिरा, त्यांना सेवादाईमध्ये गरज नाही हो, त्यांना ब्रिज होण्यामध्ये गरज आहे. तुम्हाला आम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे? ब्रिज होण्यात इंटरेस्ट आहे ना. आपल्याला काय करायचं, उद्या महेंद्र धोबेंनी करावा, उद्या सुधा घराण्याने करावा आणि उद्या लोक बोलते नितीन सावंतने करावा. तुम्ही सोशल मीडिया वापरता, तुमच्या पीआर टीम स्ट्रॉंग आहेत, तुम्ही उद्या त्याची श्रेय पण घ्या, पण ते काम हवं. ही आमची प्रामाणिकपणे भूमिका आहे. या ताईंचा जो प्रश्न आहे की याच्यामध्ये नगरपालिका काय करणार आहे, तर नगरपालिका यामध्ये काही करू शकत नाही. नगरपालिका फक्त बाबा हा ब्रिज व्हावा म्हणून एक पत्र व्यवहार करू शकतो. ओव्हरब्रिज साठी आणि त्याच्या पलीकडे जाऊन आणि का आम्ही काय आज बोलतो की हा प्रश्न उपस्थित का करतो की हा ब्रिजचं म्हणून करत नाही. याच्या आधी या संवाद मराठीचे आहे ते बघितलं, तुम्हाला दाखवलं आणि याच्यामध्ये काय दाखवलं की नाही तुमचंच नाही सगळेच पेज आहे ते पण दाखवतो ना आपण. थोडा बघा हा बघा चटकन जाऊन काय याच्यामध्ये आहे ना व्हिडिओ प्रशासनाचा माझ्या पॅसेंजर थांबले का हो, मग तुम्ही काय सांगितलं फक्त झालं. मग आमचं म्हणणं तेच आहे की तुम्ही पहिले ते काम करा आणि मग त्याचं श्रेय तुम्हाला घ्यायचं. याचं पण सांगितलं आम्ही शिंदे गटाचं, म्हणजे आम्ही काय कोणाला फक्त काय सुधाकर घराण्याला टार्गेट नाही केलं. आम्ही सर्वसामान्य जनतेचा आवाज विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती येणाऱ्या वर्षामध्ये जास्त प्रमाणात वाढवतो. तुमचा जो दुसरा प्रश्न आहे खोपोली खालापूरमध्ये पण नक्कीच आज गोदरेजचा प्रश्न तो आणि जो टाटाचा विषय आहे तो कालापूर खोपोली संदर्भातच आहे ना. आणि त्या संदर्भात पण आमची भूमिका आम्ही क्लिअर केलेली आहे. खरंच तुम्ही जनतेच्यावर प्रामाणिक आहात त्याबद्दल आम्ही तुमच्या बरोबर आहात. तर तुम्ही जर तुमचा राजकीय अजेंडा जो वापरत असाल तर त्याच्याबद्दल आम्ही तुमच्या बरोबर नाही. आम्ही जर चुकीचं बोलत असेल तर तुम्ही पत्रकार म्हणून आम्हाला आज एका ठिकाणी सांगा की टाटा सारख्या कंपनीला कोणाचं तिथं आहे सॅटेलाइट आहे सांगावं तुम्ही. पण दादा घराणी पत्रकार परिषद जेव्हा घेतली होती आम्हाला कुठलाही पत्रक त्या ठिकाणी आला, आमचे तालुका आमच्या बाजूला बसलेले, पण आम्हाला जेव्हा फोन पत्रकारांचे आले आणि मग त्या टायमाला माझ्यासारखा जो कार्यकर्ता आहे माझ्या मनात एक शंका आली का गोदरेजला कुठे भरती आहे का, टाटाला कुठली भरती आहे का, टाटा कंपनी आज कर्ज खालापूर तालुक्यात आली आहे का, गोदरेज कंपनी आज कर्ज खालापूर तालुक्यात आली आहे का, पण नाही. त्या ठिकाणी कुठली भरती नाही. जी भरती असे 50, 100, 10, 20 लोक लागत असतात. टाटा सारख्या ठिकाणी संतोष बैल मारायला विचारल्याशिवाय भरतीच होत नाही. असं आम्ही सचिन भाऊंना फोन केला, आम्हाला सांगितलं, मी सांगायचं की बाबा मी सांगतो संतोषशी. मग तुम्ही आंदोलन करणार म्हणजे तुम्ही आज तर बोलले की 2 तालुका प्रमुखांना तुम्ही तिथं 10-20 हजार लोक घेऊन जायचं घोषणा केली, मग ते कशासाठी केली? तिथं भरती आहे का? तर नाहीये. मग तिथं जाऊन त्या गेटवरती तुम्हाला काय पाहिजे का? तुमचं शक्य पदाची गोष्ट. त्यात दुसरं गोष्ट त्यांनी असं सांगितलं ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा तहसीलदारने गोदरेजला 37 कोटीची नोटीस काढली, दंड न भरता कशी दाबून टाकली. तर तुम्हाला माहित होतं? आता परत बोललो की मला सुद्धा याच्यावर बोलतो. मग तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये मला एकच नारळ फोडला धारणीसारख्या ठिकाणी त्या त्यावेळेस सुधाकर घराण्याने स्टेटमेंट दिली, काय ऐकली की कारखान्यातून पैसे म्हणजे विकास होत नाही. तर त्यांच्या कारखान्यातून तुम्हाला पोट दुखतंय का ते पैसे भेटतात म्हणून तुम्ही एक आंदोलन करता का? माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा प्रश्न आहे. आणि खरंच तिथं भरती असेल, स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार असेल आणि तरुणांची भरती असेल, गोदरेजने टाटा डिक्लेअर करावी. तुम्हाला आजच सांगतो सगळ्या पत्रकारांकडून आम्ही तालुका अध्यक्षांच्या समोर तुम्हाला शब्द देतो, त्यांच्या 2 पावलं पुढे आम्ही त्या ठिकाणी येऊ. पण जर खरंच तरुण स्थानिक तरुणांची इथं भरती असेल तर फक्त त्याचा राजकीय अजेंडा वापरायचा, त्यातून टोल फ्री नंबर आपला डाटा गोळा करायचा आणि भविष्यात त्याचं राजकारण करायचं, तर ते काम शिवसेना उद्धव कधीच करत नाही. कारण आमचा जन्मच या मराठी माणसासाठी नोकर भरतीच झालेला आहे. याच्या आधी तुम्ही तर पत्रकार ज्येष्ठ आहेत, आमचं तर वय कमी आहे. अजून कितीतरी आंदोलन झाली खालापूर तालुक्यात, ती सर्वसामान्य जास्तीत जास्त अंतर शिवसेना पक्षाने केली. आणि ते करत असताना आंदोलनामध्ये कितीतरी वेळा केस पण आमच्या शिवसेना आज पण त्या ठिकाणी किती लोक जातात. त्यांनी त्यांना सांगितलं की मरण आलं तरी 72. अरे आंदोलनात कधी माणूस मेला? मग या आधारी तोरणा सारखा प्रकल्प या ना तुम्ही दोघं आणि आम्ही विरोधी पक्ष आणि आम्ही सगळं तुमच्या छातीला कोट करून तिथं उभे राहू का? त्या टोरणा भूमिका घेत नाही तिथं कोणाचे हे जेव्हा आम्ही बोलू तेव्हा तुम्ही परत बोलणार की आम्ही त्यांच्यावर आम्ही कुणावर टार्गेट करत नाही. आमची भूमिका एकच आहे, सर्वसामान्य जनतेचा तुम्ही सत्ताधारी म्हणून हे करता कोणता आलाय तुम्हाला की आम्ही म्हणा हे करतो आम्ही ते करतो. मग हे जे प्रकल्प आहेत याच्या विरुद्ध जनता भांडते. मायबाप जनता आदिवासी समाजाचा सर्वात मोठा आहे, त्यांनी आता मोर्चा त्या ठिकाणी दिला. हे त्या ठिकाणी त्या परिसरात राहतात. आज किती लोक आदिवासी बिगर होणार आहेत? 96 एकर जमीन साहेब रजिस्टर केली आणि फॉरेस्ट, आणि इथं सांगतात की फॉरेस्टमुळे आमचा रस्ता होत नाही.
म्हणजे हे प्रश्न जनतेचे आहेत ना, हे सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न आहेत ना, आणि ते विचारायचं काम विरोधी पक्ष म्हणून आम्हीच करू शकतो. आणि ती भूमिका आम्ही घेतली. येणाऱ्या दिवसापर्यंत त्याच्या वेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करायची वेळ तरी करू. पण आमचं म्हणणं त्यांना पण आहे, आमचे साथ त्यांना पण आहे. तुम्ही आमच्या बरोबर या आणि आपण एकत्र होऊन या कर्जत कालापूर मायबाप जनतेचा 3 वर्षामध्ये हे करू. बघा टोरंटा बरोबर असेल या ठिकाणी आमचे तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आहेत. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत बाबू घारे आमचे जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी निवडून आलेले आहेत. जगदीश ठाकरे या ठिकाणी आहेत उपसभापती म्हणून. या महिला माझे सरपंच या ठिकाणी आहेत. महिलांनी या ठिकाणी महिला म्हणून पण आम्ही त्या ठिकाणी टोरंटोच्या विरोधात निवेदन दिलं. या ठिकाणी प्रत्येक आतापर्यंत तुम्ही ते पत्रकार म्हणजे साक्षीदार आहेत. मी तुमचं खास त्यासाठी वर्णन केलं की पत्रकार म्हणून मी पहिल्यापासून दिवसापासून टोरंटो विरोधात भूमिका घेऊन आज बरोबर आहे. हे प्रत्येक जण त्या टायमाला आजपर्यंत सोबत आहे. आज पण आम्ही संघर्ष समितीबरोबर ज्यावेळी ते बोलवतात त्यांनी त्यावेळी आमचा प्रत्येक पदाधिकारी त्या ठिकाणी आहे. आणि आजही तुम्हाला सांगतो या शिवसेना ही आमची जीव प्राण आहे. आज त्याच्या आम्ही कधीही कुठल्याही प्रकल्पात कर्जत असेल खोपोली असेल अशी वेळ आमच्यावर कधीच येणार नाही की आम्ही कुठे मॅनेज होऊ. माझा कुठलाही कार्यकर्ता त्यांनी सर्वांनी हात सांगावं समोर सांगावं की आम्ही नितीन सावंत असेल यांना वैयक्तिकरित्या या आमच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी येऊन तिथे ठिकाणी भेटले त्या दिवशी राजकारणातून संन्यास घेईल कधीही. आज तुम्हाला आजही आमची भूमिका टोरंटोबद्दल येते आणि आम्ही तुम्हाला तेही सांगतो की आमचं म्हणणं एक येते की ते सत्ताधारी तुम्ही आहात. तुमची काय जागा जमीन आहे त्यांच्या सगळ्या येणाऱ्या सविस्तर सगळ्याच गोष्टी काढेल. तिथं कुणाच्या जमिनी आहे तिथं काय सगळं मला माहिती आहे. मग मला त्याच्यामध्ये न जाता तुम्ही जर मायबाप जनते तुम्ही दाखवलं आम्ही कुठेतरी आम्हाला जाम जास्त कळवळ आहे तर तुम्ही आमच्या बरोबर या. तुम्ही ज्या आमच्या बरोबर तुमच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्ष विरोधी पक्ष असला तरी तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबर त्या ठिकाणी आंदोलन करेल. तुम्ही पत्रकार म्हणून टोरंटोचा विषय काढला तुम्हाला पण ती भूमिका माहिती. आज तो प्रकल्प झाला काही ते त्रास आपल्याला होणार आहे. ही सह्याद्रीची पर्वत रांग आहे हो, ही सर्वात मोठी पर्वत जुनी पर्वत आज ती ब्रेक होणार आहे. आज सर्व मध्ये ग्लोबल आज सर्वात जास्त आज परिस्थिती आज तुम्ही इथं बसलेत प्रत्येकाला तुम्हाला एवढा पोहोच असताना गरमी होते वेळी उतरलो. त्या दिवसापूर्वी तर तुम्ही सोशल मीडियाचा पै काढा त्या दिवशी पण आम्ही तिथं आंदोलन ऐका ना त्या ठिकाणी आलो. त्याच्यानंतर माझ्या बाजीराव दवे असतील तिथला जिल्हा परिषदेचे आमचे ते असतील महिला असतील प्रत्येक वेळी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन आणि टोरंटोमध्ये ज्यावेळी मोठं आंदोलन होईल मी त्यांना सांगितलं आहे त्या दिवशी पहिला रस्त्यावरचे नितीन सावंत आंदोलन झाली ना ती तेवढी प्रभावी नाही झाली. मग मला तेच म्हणणं आहे आतापर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरा रस्ता रोको करा वेगवेगळ्या आणि येणाऱ्या दिवसात टोरंटोच नाही ही जी धरणं जी होणार आहे त्याच्या उद्दरून पण आमचं यावेळी आंदोलन होणार आहे. आज इकडे आमचे कोसाडे म्हणून बाहेर बिचारे बसले युवा प्रमुख म्हणून काम करतात. आज त्याने तुम्ही पाहिजे सचिन पटेल दाखवतो कमीत कमी 1000-2000 लोकांचा तो माणूस मोर्चा घेऊन त्या ठिकाणी आला ते धरण होऊ नये म्हणून. शिवसेना त्याचं काम प्रामाणिकपणे करते आणि विरोधी पक्ष म्हणून तुम्ही बोले येणाऱ्या दिवसामध्ये मी संतोष दळवे आता बोलले की मोठ्या प्रमाणात टोरंटोचं आंदोलन झालं नाही. ते ज्या दिवशी आंदोलन असेल त्या दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष प्रामुख्याने त्या ठिकाणी असेल. आणि माझं सत्तेधाऱ्यांना पण त्या ठिकाणी म्हणणं आहे त्या दोघांना की तुम्ही पण हा प्रकल्प उद्या होऊ नये त्यासाठी तुम्ही पण त्या ठिकाणी रस्त्यावर या. आपण सगळे म्हणून ती लढाई त्या ठिकाणी लढू हे त्या तुमच्या माध्यमातून. सध्याची परिस्थिती अशी 96 एकर नाही तर 600 एकर वन विभागाने जागा दिली. 96 एकर गुरुचरण जागा भांडुडी ग्राम. मला आजच सांगतो त्याच्या हे झाल्यानंतर मोजणी चालू झाल्यानंतर तहसीलदार तुम्ही गेला असेल त्या टायमाला आमचे पदाधिकारी ठिकाणी होते आणि भविष्यात जेव्हा ते बोलवतील ती तिथली ग्रामस्थ या तेव्हा त्या आमची पदाधिकारी जातात मी स्वतः त्या ठिकाणी जाईल. आणि ज्या दिवशी टोरंटोवर मोठा मोर्चा काढायचा वेळ आली तर आमचा पक्ष त्या ताकदीने त्यांच्याबरोबर पाठिंबा पूर्णपणे त्या ठिकाणी हा शब्द तुम्हाला आज गेले. टोल फ्री नंबर त्यांनी दिलाय. त्या टोल फ्री नंबरवर त्यांनी सांगितलंय की तुम्हाला नवीन आम्ही रोजगार देणार ही त्यांची मागणी आहे. रोजगार तिथे देणार तुम्ही आम्हाला टोल फ्रीला तुम्ही फोन करा. म्हणजे तुम्ही काय सांगता की नवीन रोजगार त्या ठिकाणी आणि तुम्ही जे बोलले आता की ज्या ठिकाणी 1400 लोक काम करतात 1000 लोक त्यांना परमनंट होण्याची त्यांची मागणी. तर माझं तेच म्हणणं तुम्हाला आहे त्या तटकरे साहेब देशाचे नेते तो आधी त्या ठिकाणी मंत्री आहे तुम्ही तिथं सरपंच आहात तुम्ही तिथे जिल्हा परिषद तुमची तिथे युनियन आहे तर तुम्ही प्रशासनावर मिटिंग लावून ही मागणी का करत नाही. त्याची मागणी केली का तुम्ही प्रशासनावर बसले का तुम्ही फक्त दबावगट करायचा का. आणि जर तिथं स्थानिक लोकांना भरती असेल तर माझा तोच प्रश्न आहे की तर 1000 लोकांची भरती असेल पाहिजे तर आम्ही तुमच्या बरोबर का नाही 100% येऊ. पण तुम्ही काहीतरी तुम्हाला काहीतरी भेटावं ही दुःख काय आहे
टाटा सारखी कंपनी कर्जतला आहे, त्या गेटवर आम्ही बसलो. सकाळपासून संध्याकाळी या ठिकाणी आमचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी गेले. तालुका प्रमुख आमचा आणि त्यांनी ठरलं की दोघांनी मिळून, बरोबर का तालुका प्रमुख, की एकत्र बसून आपण त्या ठिकाणी एक माणूस लावू शकले ना. एक माणूस, 10 लोक ना, मी तर बोलतो एक माणूस लावू शकले नाही. म्हणजे तुम्ही काय केलं, तुम्ही आम्हाला आव्हान केलं. ऐका दादा, आता विषय होऊ द्या. तुम्ही आम्हाला आव्हान करता की तुम्ही सांगितलं की उद्या त्यांनी तुम्ही जाणार का. जिथं आम्ही गेलो ना, तुम्ही बोला म्हणून आम्ही गेलो का. स्थानिकांचा विषय होता, आम्ही बरोबर आहे तुमच्या, आम्ही उतर आम्ही बरोबर तुमच्या का ना. तिथं एक माणूस तरी लागला का, म्हणजे परत आमची तुमची वरपट करायची आहे का. फक्त तुमचा राजकीय अजेंडाच झाला ना. तिथं कुणाला कामं भेटली, तिथं कुणाला टेंडर भेटली, काढली तर बस समजेल तुम्हाला. मग आमचं तेच म्हणणं आहे की आम्हाला कोणाच्या पाठी फरफडत कधीच जाऊ शकत ना. आमचा स्वतंत्र अजेंडा आहे आणि जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही जनतेबरोबर आहे. तिथं भरती होणार आहे का, तर मला कामा सांगावं का. इथं 500 लोक लागणार आहेत टाटाला, गुजरातला 1000 लोकांची भरती आहे, सांगावं ना. तुम्ही तो प्रश्न बोलला की बाबा तिथं कामाला ऑलरेडी माणसं आहेत, मग त्यांची मिटिंग कोण करू शकते, व्यवस्थापन समिती करू शकते ना. मग तुमची सत्ता आहे, तटकरे साहेब आहेत, आदित्यताई आहे, तुमची जिल्हा परिषद सरपंच तुमचा आहे, युनियन तुमची आहे, तर तुम्ही त्या प्रशासनावर बसा, चर्चा करा आणि खऱ्या अर्थाने त्या लोकांना न्याय द्या. फक्त छाती बडवून राजकीय अजेंडा वापरून आम्ही काहीतरी कर्ज घालवून आम्ही 200 गाड्या घेऊन जातो, तिकडनं तुम्ही एवढी लोक या. तुम्ही परत बोलता की तुम्ही भरती नाही, मग टोल फ्री नंबर कसला आहे हो, सांगा की पत्रावर टोल फ्री नंबर आहे ना तिथं, त्याला मिस कॉल द्या, म्हणजे आम्हाला डाटा येईल, म्हणजे आम्ही तुम्ही फोन करू तुम्हाला, तुम्ही आमच्या याला या. म्हणजे राजकीय अजेंडे आणि आजचं जनरेशन आहे ना, तरुण एक जनजीची जनरेशन आहे, हे सगळं हुशार आहे हो. हे सोशल मीडिया आपल्याला काय समज त्याच्या पुढे हे करतात. आज धर्मेंद्र पद्धत सारखा माणसाचा राजीनामा द्यायला लागला ना, तरुणाने घेतलाच ना. तुम्ही काय आणि आम्ही काय हो, हे सगळं माझं एकच म्हणणं आहे, प्रामाणिकपणे काम करा तेव्हा ते आम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमचा राजकीय अजेंडा वापरत असाल तेव्हा तुम्हाला अर्थ दाखवण्याचं काम आमचं आहे. आणि म्हणून आमची आज पत्रकारिता तुमच्या माध्यमातून हे जनतेपर्यंत पोहोचू शकतं. तसं आम्ही तुम्ही आम्हाला कुठे साहेब बोलले की आमचं सोशल मीडिया कुठे कमी आहे का, आम्ही कुठे, तशीच परिस्थिती असेल. म्हणून तर आम्ही तुम्हाला माध्यम केलंय की तुमच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचावं. यासाठी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं आणि खरंच तुम्ही सगळे या ठिकाणी आले, मनापासून आम्हाला आनंद. आता MSID सर आमचं पत्रव्यवहार पहिल्यापासून चालू आहे. 4-5 दिवसापूर्वीच आमचे तालुका प्रमुख असतील, सचिव असतील, त्यांचा टाइम त्या ठिकाणी घेतला. पण ट्रॅफिकच्या समस्यांनी मुळे त्यांना पोचताना वेळ झाल्यामुळे त्यात राज्यमंत्री आहेत बोर्डीकर मॅडम, त्यांना त्या पुढे घेऊन गेल्या. येणाऱ्या दिवसामध्ये हे टेंडर होणार आहे का, हे किती दिवसात होणार आहे, याची सगळी माहिती घेऊन त्यांची खरंच ते तिथं ब्रिज होणार आहे का याची एकदा आमच्याकडे माहिती आली तर त्याच्यानंतर आम्ही जर हे जर असेल त्याच्यावरती जे इम्प्लिमेंटेशन करायचं असेल त्याचा तो मार्ग आम्ही त्या ठिकाणी निवडू. पण आमचा संघर्ष ज्या दिवशीपर्यंत ब्रिज होणार नाही तिथपर्यंत आम्ही कर्जतकर माझ्या जनतेबरोबर आहे. आज कर्जतकर माझ्या तुम्ही जर गेले, तुम्ही बाजारात फिरा, कुठे पण फिरा, तालुक्यात फिरा, त्यांना सेवादायमध्ये गरज नाही हो, त्यांना ब्रिज होण्यामध्ये गरज आहे. तुम्हाला आम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे, ब्रिज होण्यात इंटरेस्ट आहे ना. आपल्याला काय करायचं, उद्या महेंद्र धोबेंनी करावा, उद्या सुधा गाडीने करावा आणि उद्या लोकप्रती नितीन सावंतने करावा. पण मायबाप कर्जतच्या जनतेला एकच इंटरेस्ट आहे की बाबा हा ब्रिज व्हावा आणि याच्यातून आमची सर्वसामान्य जनतेची याच्यातून सुटका व्हावी. आणि आमची भूमिका याच्यासाठीच आहे की आम्ही त्याला कारण एकच आहे की तुम्ही आता श्रेयवाद घेताय, तो श्रेयवाद नक्की घ्या. आम्ही आंदोलन करणारे समजल्यामुळे तुम्हाला जाग आली, त्याबद्दल पण तुमचं स्वागत आहे. याच्याही तुम्हाला जाग आली नव्हती, ती जाग आत्ता झाली तेव्हा आम्ही आंदोलन करणार. याच्या आधी 2-3 वर्ष आज तुम्ही सगळे कर्जत तालुक्याचे पत्रकार या ठिकाणी आहेत. तर तुम्ही जरी घरातून बाहेर निघायचं असेल, आतमध्ये यायचं असेल तर काय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती. तेव्हा का नाही सुचलंय, तेव्हा का नाही त्यांच्या मनात आलं की आम्ही तटकरे साहेबांकडे जावं, आम्ही उद्या पांडे साहेबांकडे जावं आणि या ब्रिज सँक्शन करावं म्हणून. नगरपालिकेचा आत्ता झाली 4 महिने, पण का तेव्हा सुचलं नाही. पण आता आम्ही जेव्हा आमचा धसकाचा घेतला त्याबद्दल आम्हाला स्वागत आहे. आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही कोणी श्रेयवाद करा पण हा ब्रिज झाला पाहिजे. संघर्ष काय असेल, जो काही संघर्ष करायला लागेल तो, वेळ आली तर साखळी उपोषण त्या ठिकाणी करू, आमरण उपोषण त्या ठिकाणी करू, वेळ आली तर रस्ता रोको करायची वेळ आली तरी त्या ठिकाणी करू. कारण शिवसेना रस्त्यावरची आहे हो, आणि आजच पण शिवसेना संघर्ष करणारी रस्त्यावरची शिवसेना आहे आम्ही. त्यामुळे हा काय आम्हाला काय मोठा विषय नाही. तालुक्यामध्ये आता जो पाऊस झाला या टायमाला जो पूर आला ना, फार मोठ्या प्रमाणात पूर आला, त्या टायमाला शिंदू सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी पाणी भरलं. तीच परिस्थिती आमच्या कर्जत शहराच्या काही ठिकाणी झाली. या सगळ्या ठिकाणी मी स्वतःच गेलोच. आंबिवलीला त्या ठिकाणी
त्यामुळे तिथं नुकसान कोणाचं झालं नाही, पण शेतीचं नुकसान तुम्ही झालं. फक्त कर्जत तालुक्याचा विचार नाही, करता, हा नाही, विधानसभेचा विचार ऐका ना, करता. ऐका ना, मी तुम्हाला तेच सांगतो ना. ऐका ना, कर्जत असेल, खालापूर असेल, या दोन्ही ठिकाणी खोपोली शहरामध्ये काही ठिकाणी त्या ठिकाणी दुर्घटना झाली. खोपोली खालापूर तालुक्यात कुठे पाण्यामुळे कुठं पाणी भरलं नाही, फक्त खोपोली शहरामध्ये झालं, बरोबर ना? त्या 2-3 ठिकाणी झालं. ग्रामीण भागात पण झालं कुठे झालं सांगायचं आहे मला? कुठे खालापूर सारख्या गावामध्ये रोजी संस्थेसाठी केलेली आघाडी आहे. त्या आघाडीमध्ये आजही आम्ही परिवर्तन आघाडी बरोबर आहे. मग तिथे नगरपालिका असेल, तिथली पंचायत समिती असेल, इथला जिल्हा स्थानिक जे पदाधिकारी आहेत त्यांच्या विचारातून उद्या तिथं सत्ता असेल तरच काम करता येतं. मग ती नगरपालिका असेल, पंचायत, त्या माध्यमातून परिवर्तन आघाडी आहे. जेव्हा सर्वसामान्य मायबाप जनतेचे जे प्रश्न असतील तेव्हा आमची भूमिका विरोधी पक्षाची भूमिका आहे. कारण महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला विरोधी पक्षामध्ये राहायचा कौल दिलेला आहे आणि ते दोन्ही पक्ष सत्ताधारी आहे. आम्ही पुन्हा सुधाकर गारेला टार्गेट करायला का महेंद्र तोरवेला त्या ठिकाणी टार्गेट करत नाही. आम्ही सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न ते तुम्ही पण आज पत्रकार बांधव आहेत आणि या प्रश्नामध्ये कुठेतरी काही तुम्ही आम्ही बोलत असताना काही चुकीचं असेल तर तुम्ही आम्हाला पण ते सांगणं गरजेचं आहे. हे सगळे प्रश्न हे सर्वसामान्य मायबाप जनतेच्या रोजच्या दैनंदिन जीवनातले आवश्यक प्रश्न आहेत आणि त्यासाठीच आम्ही कुठलाही सुधाकर घारेंना या महेंद्र तोरवेला टार्गेट करत नाही. आम्ही जनतेचे प्रश्न आणि जे प्रामाणिकपणे आम्हाला दिसतंय की ज्याच्यावर राजकारण न करता आज तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगितल्या. उड्डाणपुराचा विषय सांगितला, आज पॅसेंजरचा विषय सांगितला, कोरोनापासून एकही पण त्याची जाहिरात होल्डिंग काय होते, यांची पीआरटी माझीच सांगते हे आम्ही केलं, आम्हाला यश आलं, पण आज प्रत्यक्षात ते कुठली गोष्ट त्याचं एस्टिमेशन होत नाही, त्या पत्ती होते तर प्रत्यक्षात होत नाही. म्हणून त्यासाठीच ते तुमच्याशी बोलावा, तुमच्या माध्यमातून सर्वसामान्य मायबाप जनतेला ही गोष्ट पोहोचते. म्हणून तुम्हाला या ठिकाणी तुमचे संवाद साधावा आणि याच्यातून चर्चा करावी यासाठीच आम्ही आज त्या ठिकाणी फिरायला पैसे घेतले. आजही सांगतो, महेंद्र तोरवे या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि सुधाकर घारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्याच्यावर सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि हे जे विषय आहेत हे सगळे त्यांचे आज करतात 4 पाट्याचा विषय. याच्यावर सोशल मीडिया तुम्ही 10 दिवसापूर्वी पुन्हा आज याच्या 2-3 दिवसापूर्वी तुम्ही हे सगळे बघितलं असेल. हे कुणी टाकलं, पहिले सुरुवात त्याची कुणी केली, शिंदे गटाने केली. शिंदे गटांना पण आम्ही बोललो ते पण तुम्हाला सगळेच दाखवलं. आम्ही याच्यामध्ये अशी एकही याच्यामध्ये नाहीये. आज तुम्हाला पॅसेंजर हा फोटो कोणाचा आहे, हा शिंदे गटाचा आहे ना. आम्ही सुधाकर घारेचा विषय आहे तो तुम्ही तुमच्याच याच्यामध्ये आहे, तुम्हीच सांगितलंय पाठपुरायला यश झालंय का. तर आमचा प्रश्न हाच आहे, आम्ही सर्वसामान्य कर्जतकर म्हणून विरोधी पक्षाची भूमिका बजावतोय की नक्कीच पाठपुरायला यश झालं का, नक्की पॅसेंजर थांबली का. तर तुम्ही आता सगळेच येतो कर्जतच्या जनतेला विचारा. आम्ही तुमचे जे म्हणणं आहे की सुधाकर घारेला टार्गेट केलं नाही. दुसरा विषय तुम्ही सांगितलं गोदरेज आणि तुम्ही तर ते पत्रकार आहात, तुम्ही सांगितलं तुम्ही विचारतोय या सांगा तुम्ही प्रामाणिकपणे पत्रकार म्हणून टाटा सारख्या कंपनीमध्ये आज कुणाची चालते हो. आम्ही चुकीचं तो तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचा आहे का नाही. म्हणजे आम्ही जेव्हा आमच्या मध्ये जेव्हा हे होते सचिन भाऊ आहे त्यांची तिथे विनर होती, आम्ही त्यांना फोन करायचो की बाबा आमची 2 स्थानिक लोक तिथे काही कामाला आहे किंवा ते आम्हाला काय सांगायचे माहिती आहे, तुम्ही याच्या संतोष बैलमारेशी बोलतो. मग संतोष बैलमारे ती कंपनी चालवत असेल, या कंपनीमध्ये त्या बघत असेल, तिथला सरपंच तो आहे, राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद सदस्य पण तोच आहे. मग तुम्ही नक्की कोणाची घे याच्यावर आम्ही बोलायचं नाही का. आम्ही सुधाकर घारेविरुद्ध बोललो का, आम्ही कोणाविरुद्ध बोललो. तुम्ही तरुणाईला का फसवता. आज जिंचे जनरेशन आहे ते तर हुशार आहे, त्यांनी सोशल मीडिया चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हपणे वापरतात. आमची रोज सुधाकर घारेवरती या महेंद्र तोरवे नाही. आम्ही विरोधी पक्ष आहोत आणि विरोधी पक्षाचं काम एक आहे की यांना यांचा आरसा दाखवणं आणि तो येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी आणि 3.5 वर्ष येतो सुधाकर घारे महेंद्र तोरवे लढा नितीन सावंत आणि आमचा कोणीच शिवसैनिक लढवेल त्या 3.5 वर्षे. आज ती लढाईच नाही. आज आमचं एकच म्हणणं आहे की हे फक्त काय करतात, एकच गोष्टीचं हे करतात की आम्ही काहीतरी करतो, आम्ही काय त्याचं श्रेयवाद ते घेतात. आम्हाला श्रेयवादामध्ये पण काय नाही. तुम्ही दोन्ही पण श्रेयवाद त्याचा घ्या. तुम्ही सत्ता झाली आहे, तुम्ही दोन्ही एकत्र येऊन त्याचा नारळ पण फोडा. पण कर्जतकरांचं काम झालं पाहिजे, कर्जतकरांचा यातून मार्ग निघाला पाहिजे. आज तुम्ही बघितलं सोशल मीडियावर तुम्ही बघा 70% लोक हेच त्या ठिकाणी बोलतात सर्वसामान्य कर्जतकर. ज्या दिवशी आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली ना त्या दिवशी मला कमीत कमी सर्वसामान्य कर्जतकरांचे ते कुठल्या पक्षाच्या नाही तो, पण आज तो माणूस कर्जतून बाहेर जातो, तो कर्जतून आतमध्ये येतो. तर त्या टायमाला त्यांना 1.5-2 तास त्या ट्रॅफिकमध्ये येतात. एखादा हॉस्पिटलचा विषय अशी परिस्थिती आमच्या कर्जतला साधं हॉस्पिटल नाही. म्हणजे एखाद्याला जर इमर्जन्सी काय झालं
हीच परिस्थिती आहे. आणि पण त्या ठिकाणी ट्रॅफिक होत नाही. आमच्याकडे सर्वात मोठं कारण काय होतंय स्वागत आहे येणार दिवसामध्ये. आता आम्ही हा विषय घेण्याचं कारण एवढं की आम्ही आज काय माहिती का, कर्जत ते कन्वर्टी फक्त एकच रस्त्यात आहे. म्हणजे तुम्हाला कर्जत मध्ये येऊन व्हायचं असेल तर दुसरा रस्ता नाहीये. दुसरा हा रेल्वे ब्रिज गेल्याशिवाय तुम्ही कर्जत मध्ये येऊन होऊ शकत नाही. आणि मग अशा परिस्थितीत आम्ही जेव्हा 1 महिन्यापूर्वी तुम्हाला जेव्हा आंदोलनाचे त्याच्यानंतर तुम्हाला जाग येते का, मग ती उद्या सुधागारे असेल उद्या महिन्यापूर्वी असेल. आम्ही तो ते पण तुम्हाला ते 2-2 वर्षामध्ये आम्ही पाठपुरावा करतोय. विरोधी पक्ष एवढंच करू शकतो ना. मग तुम्ही सत्ताधारी होतात, मग तुम्हाला आत्ताच का जाग येते. आमचा तुम्ही दसका घेतला तर तुमचं खरंच स्वागत आहे. आणि आमचं म्हणणं त्याच्यापुढे आम्ही कर्जत म्हणणं आहे की ह्या भविष्यामध्ये तुम्ही नुसतं याच्यावर हे नका घेऊ, श्रेय घ्यावं वाद न करता याच्यात ते काम इन्क्युशन करा, त्याचं टेंडर कराय आणि आम्ही तुमचं स्वागत करू ना. आम्ही कर्जत करू. आम्हाला बघा आम्ही पण आधी एक सांगतो, आम्हाला सुधागाऱ्यांना टार्गेट करायची गरज नाही. आम्हाला माहिती आम्ही फक्त विरोधी पक्ष म्हणून आमची जी भूमिका आहे ती आम्ही प्रामाणिकपणे या भविष्यामध्ये मांडू. आमची परिवर्तन आघाडी आजही आहे, शेवटपर्यंत ती राहील. त्याचं कारण असं की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेची केलेली लढाई आहे आणि ती त्याच्या टायमाला राहील. उद्या आमचा कार्यकर्ता पण सत्तेत बसला, यांचा कार्यकर्ता सत्तेत बसला ना. जर आम्ही परिवर्तन विकास आघाडी केली नसती, तुम्ही पत्रकार म्हणून मला सांगा आम्ही सत्तेत बसलो असतो का, नसतो बसलो. म्हणूनच नगरपालिका झाली. या ठिकाणी आज त्यांचे नगराध्यक्ष आमचा उपनगराध्यक्ष आहे. पंचायत समितीमध्ये हीच परिस्थिती आहे. भविष्यात आमचा सभापती तिथे होईल. हे का होईल की आम्ही दोघं एकत्र परिवर्तन आघाडी आणि आम्ही का एकत्र आलो, उद्या कर्जतकरांचा प्रश्न सोडवा म्हणून आलो ना. पण जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रश्न आता ते वेगळे प्रश्न आहेत आणि हे राज्य शासनाचे प्रश्न आहेत.